आजची लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, एकदम सुपरहिट नाही का? सगळ्या टांगापलटी करून टाकल्या, सर्वसामान्यांचं आहे हे राज्य, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होत होते. प्रत्येक निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1, 2, 3 हप्ते जमा होत होते. पण आता काय झालेलं आहे, मार्च एप्रिलचा हप्ता वितरणासंदर्भात अपडेट कधी येणार आहे? माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता बोलले की लाडकी बहीण योजना एकदम हिट ठरली आहे, लाडक्या बहिणींमुळे आम्ही आहोत, शब्द दिला आहे तो मी पाळतोच, असं सगळी माहिती ते देण्यात आली आहे. पण हा शब्द दिलेला कधी पाळणार आहे? कारण मार्च एप्रिल हप्ता एकत्रित देणे अत्यंत गरजेचं असणार आहे. अनेक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात, म्हणजेच माननीय आपले महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अपडेट्स देत आहेत. परंतु लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंदर्भात अपडेट कधी मिळणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. योजना यात्रा चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, शब्द सगळेच देत आहेत की लाडक्या बहिणींना आम्ही एकत्रित पैसे देणार, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता तर बातम्या समोर येत आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिल व मेचे पैसे जमा होणार आहे. परंतु लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, एकत्रित हप्ते जमा होण्यास आता बंद झालेले आहेत. म्हणजेच काय, इलेक्शनच्या वेळेस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत आहोत की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित पैसे जमा झालेले नाहीत. पण जानेवारी महिन्यामध्ये 2 ते 3 दिवसांच्या अंतराने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्यांच्या पैशांचं वितरण झालेलं आहे. सगळीकडेच ही माहिती येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्यांचे पैसे येणार, 2 महिन्यांचे पैसे येणार. तर लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार, एकाच वेळी खात्यात 4,500 रुपये जमा होणार, हे सुद्धा आता अपडेट्स येत राहत आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये सन्मान निधी मिळतो. परंतु KYC प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे हप्ता रखडला होता. आता महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सरकार आता लाडक्या बहिणींना विशेष भेट देण्याच्या तयारीत आहे का, हे सुद्धा आता प्रश्नचिन्ह आहे. लवकरच हा निधी खात्यात जमा होईल अशी चिन्हे आहेत, मात्र महिलांना नक्की किती हप्ते एकत्र मिळणार हे सुद्धा आता प्रश्न आहे. कारण 3-3 महिन्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. फेब्रुवारी 2026 मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात शेवटचे 1,500 रुपये हप्ता जमा झाला होता. त्यानंतर अद्याप पुढील हप्ते मिळाले नाहीत. काही महिलांच्या खात्यात जानेवारीपासून पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे आपले अर्ज बाद झाले आहेत का अशी भीती त्यांना वाटत आहे. अशा महिलांना 5,000 ते 6,000 रुपयांचा हप्ता एकत्रित मिळणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्यापासून थकीत हप्ता जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. तर आता थकीत हप्ता मार्च महिन्यापासून आहे. राज्यातील पात्र महिलांच्या मार्च महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळालेले नाहीत, परंतु आता लवकरच मिळणार आहे. 30 एप्रिल रोजी KYCची मुदत संपल्यानंतर आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू जी आहे ते होईल. माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती चर्चासुद्धा लवकरात लवकर व्हावी, जेणेकरून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावरती चर्चा होऊन पुढील निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे. महिलांच्या खात्यात 3,000 रुपये येणार ते 4,500 रुपये येणार, याबाबत स्पष्टता अजूनही आली नाही. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिना सुरू झाल्याने काही जणांच्या मते 3 महिन्यांचे मिळून 4,500 रुपये जमा होऊ शकतात, तर काही सूत्रांच्या मते सध्या केवळ मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल, हे सुद्धा माहिती मिळत आहेत. पण लाडक्या बहिणींनो आपल्याला माहितीच आहे की आत्तापर्यंत एकत्रित हप्ते मिळाले नाहीत. जेव्हा इलेक्शनच्या काळात मिळाले होते, परंतु त्यानंतर पैसे मिळाले नाहीत. 30 एप्रिल रोजी KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांची अर्जाची पडताळणी केली व त्या प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला आहे. निकषात न बसणाऱ्या किंवा KYC न केलेल्या महिलांच्या खात्यात आता 1,500 रुपये जमा झालेच नाही, होणारच नाहीत. तुमची KYC प्रक्रिया झाली आहे का? जर झाली असेल तर तुम्ही पात्र झालात का? तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले का? नक्कीच कमेंट करून सांगा. कारण ज्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले आहेत व KYC केल्यानंतर किंवा दुरुस्ती प्रक्रियेनंतर तुमचे पैसे सुरू होऊ शकतात. आता फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळाले तर तुम्हाला मार्च महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर आता
1,89,00,000 पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे. अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारला सुमारे 12,000 कोटी रुपयांचे पैसे आहे ते वाचणार असल्याचं समोर आलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, हे पैसे आता लवकरच जमा होतील. 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण नक्कीच 100% होणार आहे. परंतु या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी लवकरात लवकर त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा GR काढून माहिती देणे गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. आता 54 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे, म्हणजे ही काही छोटी गोष्ट नाही. अनेक लाडक्या बहिणी पात्र असूनही पण KYC न झाल्यामुळे अपात्र झालेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींची विनंती आहे की लवकरात लवकर KYC प्रक्रिया सुरू करावे. पण ज्यांची KYC झाली नाही, म्हणजेच काय एकल असतील, परिपक्व महिला असतील, ज्यांची OTP प्रॉब्लेममुळे असो, कागदपत्रांमुळे झाले नाही, त्यांचे पैसे सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे. जरी या योजनेचा लाभ मिळत नसेल तर त्या लाडक्या बहिणींना इतर योजनेचा लाभ तरी द्यावे, ही सरकारकडे विनंती. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करा. एकत्रित हप्ता मिळणे गरजेचं आहे, परंतु ॲटलिस्ट आता मार्च महिन्याचे तरी पैसे जमा करा, अशा लाडक्या बहिणी विचारत आहेत, सांगत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. हळूहळू ही योजना बंद होईल हे सुद्धा आता शंका उपस्थित राहत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, कारण 12 महिन्यांची तरतूद झाली असे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बजेटच्या वेळेस सांगितलेलं आहे. पण अजूनही सवाल आहे, तो म्हणजेच काय की प्रश्न आहे की 12 महिन्यांची तरतूद झाली आहे, मग नक्की अडले कुठं, की पैशांचं वितरण नक्की होत का नाही. सगळं झालेलं आहे, GR निघत आहेत, बाकीच्या योजनेचे GR निघत आहेत, पैशांचं वाटप होत आहेत. मग ही जी लाडकी बहीण योजना, हिट ठरलेली योजना, सर्वात मोठी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे का, हे सुद्धा दिसत आहे. त्यामुळे सरकारकडे एकच विनंती, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वेळेवरती पैसे द्या, जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळाल्यानंतर नक्कीच लाडक्या बहिणींचा विश्वास महायुती सरकारवरती असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.